नमस्कार, माझं नाव अभिषेक पांचाळ आणि तुमचं स्वागत आहे अभिषेक पांचाळ या यूट्यूब चॅनलवरती, ज्यावरती आपण म्हाडा आणि सिडको लॉटरीबद्दल माहिती देत असतो. तर आज आहे म्हाडाच्या लॉटरीचा रिझल्टचा दिवस. म्हाडा पुणे लॉटरीची रिझल्ट आज अनाऊन्स होणार आहे आणि नक्कीच तुम्ही खूप जास्त एक्सायटेड असाल त्या रिझल्टला घेऊन. तर त्याबद्दल आपण हा आज व्हिडिओ बनवत आहोत, ज्यामध्ये आपण लॉटरी लागल्यानंतर काय करावं, जर वेटिंग लिस्ट नसेल तर काय करावं आणि जर वेटिंग लिस्ट किंवा लॉटरी लागलीच नसेल तर अशा केसमध्ये काय करावं, ह्या 3 गोष्टींवरती आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहोत. त्यामुळे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, आवडलं तर लाईक मारा आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा, कारण आपण सिडको आणि म्हाडा लॉटरीवरचे वेगवेगळे व्हिडिओज आहेत आपण ह्या चॅनलवरती अपलोड करत असतो, ज्यामध्ये आपण डिटेलमध्ये ॲक्च्युअल माहिती तुम्हाला देत असतो. तर सर्वात पहिला आपण बोलूया की जर तुम्हाला लॉटरी लागली तर अशा केसमध्ये तुम्ही काय कराल. तर बघा, लॉटरी लागली आहे की नाही हे चेक करण्यासाठी मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन ठेवीन, तिकडे तुम्ही जा, तुमचं लॉग इन करा आणि लॉग इनमध्ये चेक करा की तुम्हाला लॉटरी लागली आहे की नाही लागली आहे. इथून तुम्हाला कन्फर्मेशन मिळून जाईल. त्याचप्रकारे PDF फाईल जर अपलोड केला असेल म्हाडाने तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन. आता शूटिंग करताना रिझल्ट लागला नाही आहे, त्यामुळे तुम्हाला आता लिंक मे बी मिळणार नाही, पण नक्कीच मी लिंक ती आहे, नंतर ती अपडेट करून घेईन. तर तुम्ही तिकडून तुमचा रिझल्ट चेक करू शकता आणि त्यामुळे तुम्हाला कळेल की तुम्ही लॉटरी लागली आहे, वेटिंग लिस्टमध्ये आहे किंवा लॉटरी लागली नाही आहे. तिन्ही गोष्टी तुम्हाला तिकडून क्लिअर होऊन जातील. आता आपल्याला समजा लॉटरी लागलेली आहे तर अशा केसमध्ये काय करावं, तर सर्वात आधी सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन की तुम्हाला लॉटरी लागलेली आहे, तुम्हाला समजा स्वप्नाचं घर पूर्ण होणार आहे. तर आता तुम्ही काय कराल ह्याबद्दल पूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती ह्यामध्ये घेणार आहोत. तर सर्वात पहिला जी तुम्हाला गोष्ट करायची आहे ती आहे पैशाची जुळवाजुळव. आता तुम्हाला किंमत कळालेली असेल की किती अप्रॉक्सिमेटली किंमत आहे तुमच्या घराची आणि ती तेवढी किंमत तुम्हाला अरेंज करता येते की नाही हे तुम्हाला माहिती पूर्ण करून घ्यायची आहे. त्यासाठी सर्वात आधी बँकेला व्हिजिट करा, तुमची लोन एलिजिबिलिटी चेक करा की मला एवढं घर लागलेलं आहे तर माझं लोन किती बनू शकतं, माझी ही सॅलरी आहे. तर बँक एम्प्लॉईज आहे तर तुम्हाला सांगू शकतात की तुमची किती सॅलरी आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला किती लोन बनणार आहे ते, आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला बाकीची जी मार्जिन मनीची अमाऊंट आहे किंवा अदर चार्जेसची जी अमाऊंट आहेत ते तुम्हाला अरेंज करायचे आहेत. ते सर्व अरेंजमेंट पहिला चेक करून घ्या, कारण बघा इन केस जर तुम्हाला पुढे जाऊन पैसे अरेंज करता नाही आले आणि तुम्ही अर्धे पैसे जर भरले तर अशा केसमध्ये खूप जास्त त्रास होतो. हे पैसे म्हाडाकडे अडकून राहतात आणि ते रिटर्न यायला खूप वेळ लागतो. त्याचप्रकारे त्याचे चार्जेसही कट होतात. तर हे सर्व त्रासातून मुक्त होण्यासाठी ही जी कॅल्क्युलेशन आहे, पैशाचं कॅल्क्युलेशन जे आहे ते आता करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला थोडंही डाऊट असेल की तुम्हाला हे घर घेता येणार नसेल तर हा राईट टाइम आहे घर कॅन्सल करण्यासाठी. अन्यथा तुम्ही जर एकदा उडी मारली आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड केलं की तुम्हाला घर कॅन्सल करायचं आहे तर बराच त्रास होऊ शकतो. तर त्यामुळे बघा, हे पहिला कॅल्क्युलेशन सगळं करून घ्या. पैसे जर अरेंज होत असतील तर नथिंग लाईक इट, सर्व कॅल्क्युलेशन्स करून घ्या. सोनं तुम्ही जर विकणार असाल त्याच्यातून पैसा आणणार असाल तेही तुम्ही करून घ्या वगैरे. ह्या सगळ्या पॉईंट्स तुम्हाला रेडी करायचे आहे. दुसरी गोष्ट जी सर्वात इम्पॉर्टंट आहे पण बरेच लोक ही करत नाहीत ती आहे साईट व्हिजिट. साईट व्हिजिट करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही आयडियली त्या लोकेशनला जा, तुम्हाला जे घर लागलेलं आहे ते घर बघायचा प्रयत्न करा. कारण बघा, साईट बघा, नॉर्मली सगळी घरं ही चांगली असतातच, पण काही लोकेशन्समध्ये किंवा काही घरांना काही प्रॉब्लेम असू शकतो आणि तो तुम्हाला ह्या टायमाला चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ज्याप्रमाणे तुम्हाला बोललो की कॅन्सलेशन प्रोसेस पुढे जाऊन त्रासाची होणार आहे, त्यामुळे तुम्ही आता जाऊन ती लोकेशन चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला छोटंसं एक्झाम्पल देतो, त्यामुळे तुम्हाला कळून येईल की साईट व्हिजिट काय इम्पॉर्टंट आहे. की बघा, तुम्हाला माहिती आहे की लोकेशन खूप चांगलं आहे, त्या लोकेशनला खूप चांगल्या प्रकारचा रेट वगैरे आहे, पण तुम्ही जाता आणि घराच्या समोर बघता तर काय, तर एक स्मशानभूमी आहे. तुमच्या घराच्या एक्झॅक्ट समोर स्मशानभूमी असू शकते आणि अशा प्रकारचं कुठलंही काय गोष्ट घडली तर नक्कीच तुम्हाला खूप त्याचा त्रास होऊ शकतो. तर अशा केसमध्ये साईट व्हिजिट करा, तिथला रेट काढा, तिथे रेंट किती चालले हे सगळ्या गोष्टी तुम्ही त्यावेळी काढून घ्या. ही तुम्हाला राईट टाइम आहे साईट व्हिजिट करून ह्या पूर्ण माहिती घेण्याची. कारण नंतर बघा, हे एखादी अशा प्रकारची गोष्ट तुम्हाला नंतर कळाली. आता तुम्हाला फक्त मी हे एक्झाम्पल दिलेलं आहे, असं अनेक कारणं असू शकतात. तुम्हाला गुगल मॅपवरती ही माहिती मिळू शकते. मे बी तुमच्या घराच्या समोर ट्रक पार्क केले जात असतील वगैरे, काही असू शकतं वगैरे अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स. त्यामुळे नक्कीच साईट व्हिजिट करा. खूप कमी घरांना असा नॉर्मली प्रॉब्लेम असतो, पण अनफॉर्च्युनेटली तुमच्याच घराला तो प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावरून जास्त वाईट कोणती गोष्ट नसणार आहे. तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी करणं खूप इम्पॉर्टंट आहे. साईट व्हिजिट आणि पैशाची अरेंजमेंट, ह्या 2 गोष्टी तुमच्या झाल्या असतील तर नक्कीच तुम्ही पुढच्या स्टेपला जाणार आहात. आता तुमच्या 2 स्टेप बाकी राहत आहेत, ते म्हणजे व्हेरिफिकेशन प्रोसेस आणि सेकंड प्रोसेस जी आहे ती तुमची पैसे द्यायची प्रोसेस. तर व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी तुम्हाला काय करायचं आहे की म्हाडाच्या पेज नंबर 32 वरती तुम्हाला एक चेकलिस्ट दिलेली आहे. तर 32 पेजपासून तुम्ही पकडून घ्या. मी ब्रोशरची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकीन, त्या डिस्क्रिप्शनमधलं ब्रोशर ओपन करा, पेज नंबर 32 वरती जा, त्याच्यावरती तिकडून पूर्ण चेकलिस्ट दिलेली आहे. त्या चेकलिस्ट प्रमाणे डॉक्युमेंट तुम्ही अरेंज करायला सुरुवात करा.
मी याप्रमाणे वरती ही लिंकही सोडून देईन, तिकडून तुम्ही ही लिंक पण बघू शकता की जे बेसिक डॉक्युमेंट्स आहेत ते हे वाले आहेत. याशिवाय जर तुम्ही कास्टमध्ये अप्लाय केलं असेल किंवा कुठल्या रिझर्वेशनमध्ये अप्लाय केलं असेल तर त्याचे डॉक्युमेंट्स एक्स्ट्रा असतील, ते कोणते असतील ते तुम्हाला आता चेकलिस्टमधून कळून घेतील. तर हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला एक फाईल बनवून तुम्हाला कॅनरा बँकेत जायचं आहे. कॅनरा बँकेच्या ब्रांचमध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत आणि तिथून तुमचं व्हेरिफिकेशन प्रोसेस कंप्लीट होईल. व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यानंतर साधारणतः तुम्हाला मिळतं अलॉटमेंट लेटर. अलॉटमेंट लेटर तुमचं पेमेंट शेड्यूल दिलेलं असतं, त्याप्रमाणे तुम्हाला पेमेंट करायचं असतं बिल्डरला किंवा म्हाडाला. आता यात लक्षात घ्या, जी म्हाडाची घरं आहेत त्यांना 25% जे आहे ते 25% जे आहे ती मार्जिन मनी तुम्हाला भरायची आहे आणि त्याच्यानंतरच तुम्हाला NOC मिळणार आहे. तर बघा, NOCच्या आधी तुमचं लोन जे आहे ते अप्रूव्ह होऊ शकतं पण डिस्बर्स होऊ शकत नाही. तर लोन तुम्ही तोपर्यंत अप्रुव्हल करून घ्या. अप्रुव्हल तुमचं जे आहे ते 90% पर्यंत लोन होऊ शकतं, तुमच्या एलिजिबिलिटीवर डिपेंडंट आहे. आणि तुम्हाला 25% तुम्ही पहिला रक्कम भरून घ्या आणि त्याची जी रिसिप्ट आहे ती तुम्हाला सबमिट करायला लागेल तुमच्या बँकेकडे. आणि बँक जी आहे ती तुम्हाला जे एक्स्ट्रा 15% तुम्ही भरलेलं आहे, म्हणजे तुमचं लोन झालं 90%, त्यातले 25% तुम्ही त्यातले 100% अमाऊंटची 25% तुम्ही ऑलरेडी भरलेलं आहे. तर तुम्ही जे 15% एक्स्ट्रा भरलेले आहेत ते बँक तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये देऊ शकते. पण ह्याचं डिस्कशन जे आहे ते बँकेला लोन व्हायच्या आधी करून घ्या, नंतर करू नका. त्यामुळे लोन अमाऊंट तुम्ही पाहिजे असेल तर 90% पर्यंत अप्रूव्ह करू शकता. हे 25% शॉर्ट टर्मसाठी हवं असेल तर एखादं पर्सनल लोन तुम्ही घेऊ शकता आणि नंतर ते लोन जे आहे ते रिपे करू शकता जेव्हा तुमचं होम लोनची अमाऊंट तुमच्या अकाउंटमध्ये येईल त्यावेळी. पण हे डिस्कशन लक्षात घ्या, आधी करा, नंतर करू नका बँकेबरोबर. हे सर्व गोष्टी आधीच डिस्कस करून घ्या, तरच तुमच्या या गोष्टी नीटप्रमाणे पार होतील. आणि ह्या पैसे दोन्ही स्टेप पूर्ण झाल्या की नक्कीच तुमचं घर तुम्हाला मिळणार आहे, तुमचं स्वप्नातलं घर तुमचं होणार आहे. तर खूप खूप अभिनंदन की तुमचं फायनली तुमचं एक घर झालेलं आहे पुण्यासारख्या लोकेशनमध्ये. याशिवाय अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो जी कदाचित काही लोकांना मिळणार आहे, ती म्हणजे हिरो लोक तुम्हाला मिळणार आहेत. आता मी हिरो कोणाला बोलत आहे ते गोष्ट लक्षात घ्या की बघा, तुम्हाला अशी काही लोक मिळतील जे तुम्हाला येऊन सांगतील की बघा म्हाडाची घरं खराब असतात, कन्स्ट्रक्शन क्वालिटी खराब असते, अरे त्या लोकेशनला हे नाही आहे. त्यांनी आयुष्यात कधी म्हाडाचं घर लागलेलं नसणार आहे, ते कधी त्या लोकेशनला गेले नसणार आहेत, तरी पण तुम्हाला एक फुकटचं ॲडवाईस देण्यासाठी ही लोक येणार आहेत. तर अशा लोकांपासून तुम्हाला सावध राहायचं आहे. आणि तुम्ही सावध कधी राहाल, ज्यावेळी तुम्ही साईट व्हिजिट कराल, कारण तुम्हाला त्यात कॉन्फिडन्स असणार आहे की त्या लोकेशनला एक्झॅक्टली काय आहे आणि घराची क्वालिटी कशी आहे त्या प्रकारे. तर तुम्हाला अशी काही लोक नक्की भेटतील जे तुम्हाला अशा प्रकारचे सल्ले, फुकटचे सल्ले नक्की देतील. तर त्या हिरो लोकांपासून वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. तर तीही एक गोष्ट लक्षात करून घ्या. आता आपण पुढच्या पॉईंटकडे बोलूया की तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असाल तर काय करायला लागणार आहे. तर बघा, वेटिंग लिस्टमध्ये घर लागण्याचे चान्सेस असतात, नसतात असं नाही आहे. तर कसे ती घर येतात ते तुम्हाला सांगतो. तर बघा, काही लोकांना मे बी मल्टिपल घर लागले असतात. काही लोक लकी असतील, त्यांना 2-3 घर लागलेली असतील. तर अशा केसमध्ये ते लोक एक घर ठेवतील आणि 2 घरं सरेंडर करतील, ती घर रिकामी होतात. दुसरी गोष्ट, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्टेजमध्ये काही लोकांचा प्रॉब्लेम होतो की डॉक्युमेंट काय प्रोव्हाइड करता येत नाही. अशा केसमध्ये ती घरं कॅन्सल होतात आणि ती वेटिंग लिस्टवाल्यांना येतात. तिसरा पॉईंट असतो की काही लोकांना पैसे अरेंज करता येत नाही, तर अशा केसमध्ये तीही घरं वेटिंग लिस्टवाल्यांना देण्यात येतात. तर अशा प्रकारे 3 केसेसमुळे वेटिंग लिस्टवाल्यांना जी घरं असतात ती अलोकेशन होतं. पण हे जे अलोकेशन आहे ते मे बी वर्षभरातही होईल किंवा 2-3 वर्षाने सुद्धा होऊ शकतं. अशा केसेसही आहेत ज्यामध्ये 2 किंवा 3 वर्षानंतर हे अलोकेशन झालेलं आहे. तर नक्की निराश होऊ नका. जर तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असाल तर काही टाइम ड्युरेशनमध्ये तुम्ही वेबसाईट तुमची चेक करत राहा, तुमचं लॉगिन चेक करत राहा. मे बी तुम्ही कधीही विनर अनाऊन्स होऊ शकता. तर अशा केसमध्ये वेटिंग लिस्टमध्ये असाल तरी पण नक्कीच चान्स आहे. बऱ्याच लोकांच्या डॉक्युमेंटेशनमध्ये वगैरे त्रास होतो किंवा पैसे अरेंज होत नाही, त्यामुळे घर कॅन्सल होतात. तर अशा केसमध्ये तुम्ही वेटिंग लिस्टमध्ये असाल तर घर लागू शकतं, याबद्दलही काही डाऊट नाही आहे. तर ही झाली वेटिंग लिस्टसाठी वाल्यांनी काय करावं. आज तिसरी लोक आहेत ज्यांना अप्लिकेशन केलं पण ना वेटिंग लिस्टमध्ये आहेत ना घर लागलेलं आहे. तर अशा केसमध्ये त्यांनी काय करावं. तर बघा, निराश होऊ नका. नक्कीच अशा प्रकारच्या लॉटऱ्या येणार आहेत फ्युचरमध्येही. अशा प्रकारची लॉटरी जी आहे लवकरच मुंबईमध्ये हे एक्सपेक्टेड आहे म्हाडाची. त्याचप्रकारे पुण्यालाही पुढच्या वर्षी का होईना लॉटरी नक्की अनाऊन्स होऊ शकते. तर अशा केसेसमध्ये त्याचप्रमाणे तुम्ही माहिती असेल की सिडकोची लॉटरी एक्सपेक्टेड आहे. त्या अनेक लॉटऱ्या आहेत, तुम्ही त्यामुळे ट्राय करू शकता आणि त्याची तयारी तुम्ही करणं आता इम्पॉर्टंट आहे. ती तयारी तुम्ही कशी कराल त्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. मी वरती आय बटनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सोडून देईन, तिकडून तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. वरती आय बटनला तुम्हाला तो व्हिडिओ दिसत असेल, तिकडे क्लिक करा आणि तो व्हिडिओ नक्की बघा आणि त्या प्रकारे तयारी करून घ्या. आणि तशा तयारीने तुम्हाला नक्की आरामशीर तुम्ही ही लॉटरी जी आहे ती जिंकू शकता पुढच्या वेळच्या वेळी. तर अजून काही प्रश्न असतील, काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारा, त्याचा मी लवकर त्याचा प्रयत्न करीन. धन्यवाद.